शोभाताई तुम्ही का उगाच सानिकाला बोलताय हो? तुम्ही जे काही केलं ना ते तिने बघितलं म्हणूनच बोलतील. ए बाई आम्ही काय केलं काय पण काय बोलू नको काय उगा कसले तसले आरोप नाही करायचे आमच्यावर. आम्ही आमचं चाललेलो पाणी प्यायला तू आली मध्ये. कोणी सांगितलेलं तुला मध्ये यायला? आली आणि पोहे पाडले आमच्या समोर. एक तर डोक्यात कसले कसले विचार असतात कुठं लक्ष असतं काय माहिती. स्वतःचं लक्ष नाही पोहे सांडवते सगळे. एवढ्या अन्नाचं नुकसान केलंय. अगे केवढा कालवा चाललाय कुठपर्यंत आवाज चाललाय तो? हा काय झालं काय शोभे का ओरडतेस? आई आई बरं झालं तू आली काय. आम्ही सांगतो आम्हाला ताण लागली म्हणून आम्ही इकडनं जात होतो. ही श्रावणी नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि आमच्या समोर अशी धडकली आणि पडली ना सगळे नाश्त्याचे प्लेट. सगळे पोहे सांडले आणि वरून ही श्रावणी ही आमच्यावर आरोप करायली का आम्ही मुद्दाम केलं. आई आम्ही मुद्दाम करू का ग? काय काय नट्ट मोगरे काय चाललंय काय तुझा? नाही ह्या घरात आल्यापासून तू काय ना काय कारण काढून वाद घालत बसतेस. काय काय कशासाठी? सासूबाई खोटं बोलतायत शोभाताई. आम्ही एक मिनिट थांब जरा. मला आधी सांग तू पुण्यांना नाश्ता बनवला का? एकदा तू सगळ्यांसाठी बनवला होतास की मग परत का बनवला? आई श्रीमंत पप्पाची परी ना ती. तिला काय करणार आहे म्हणा. आपल्या गरीबाच्या बिचारा घरात किती काटकसरीने जगायला लागतं. बरोबर आहे शोभी बरोबरच बोलते की. नाही दोन दोन वेळा नाश्ता बनवायला आणि असं अन्न उधळायला तुझ्या बापाची जहागिरी आहे वे. सासूबाई अहो मी सानिकासाठी केलंय सगळं. सानिकासाठी का? काय गरज होती पुन्हा नाश्ता बनवायची? आणि एका दिवस तिनं नाही खाल्लं तर का आबाळ फाटणार होतं का डोंगर कोसळणार होता? काय होणार काय होतं? सासूबाई असं असं कसं बोलू शकता तुम्ही? अहो गरोदर आहे ती. पोटात बाळ वाढतंय तिच्या. आणि सकाळी जो काही नाश्ता केला होता तो उरलाच नाही आमच्या दोघींसाठी म्हणून बनवला मी परत. हे बघ नट्ट मोगरे कान उघडून ऐक. मला तिच्याशी आणि तिच्या पोटातल्या बाळाशी मला काही घेणं देणं नाही. हे सांगायचं राहिलंच. आई या श्रावणीने आपल्या सानूला पण तिच्या बाजूने करून घेतलंय. नाही म्हणजे शुभू होताच तिचा बैल. अण्णा पण तिची बाजू घ्यायचे. आता आपली सानू पण तिच्या बाजूने गेली ग. आम्हाला कळतच नाही. आम्ही म्हणतो ही श्रावणी का नाही एक दिवस तुला त्या घरातनं बाहेर काढून टाकल बघ. कसं होणार आहे आपल्या घराचं अख्खं घर फोडून टाकली पोरगी. बघ आई आम्ही सांगालोय. नाही ती बरोबरच बोलतेय. आधी शुभूला फुस लावलीस आणि तुझ्या बाजूने करून घेतलंस आणि त्याची माती करून टाकलीस. आमच्या खानदानाची वाट लावलीस. आता बहिणी बहिणीमध्ये भांडण लावायला लागलेत. चल ते सगळं साफ करून घे आधी. हे घे का पिशवी ठेव आधी. बघते काय घे ठेव. आई इकडे ते वजन नको उचलूस ते. इथे पाऊल टाकायची तुझी हिम्मत कशी झाली? अल्पना मॅडम मी इथं तमाशा करायला आलेलो नाही. मी फक्त साहेबांसाठी इथं आलोय. मला त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची. तू विश्वंभरला भेटू शकत नाहीस. निघ इथून. आत्यासाहेब मी फक्त काळजीपोटी आलोय आणि त्यांना भेटण्यापासून मला कोणी बी अडवू शकत नाही. ए मी काही तुझी नोकर नाहीये हे सगळं तुझं ऐकायला. समजलं ना? आणि तू विश्वंभरला भेटायला आलायस. विश्वंभरला कळलं ना तू इथे उभा आहेस तर तो तुझं काय करील हे मी सुद्धा सांगू शकणार नाही. ठीक आहे ना. साहेबांच्या रागाला मी सामोरं जायला तयार आहे. फक्त साहेबांच्या कानावर ही गोष्ट घाला की शुभू त्यासनी भेटायला आलाय. ए गप्प बस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाही तर धक्के मारून बाहेर काढीन तुला.
मी साहेबांना भेटल्याशिवाय इथनं कुठं बी नाही जाणार. अच्छा, सिक्युरिटी सिक्युरिटी, कुठे मरायला गेलात सगळे? आत्यासाहेब बाजूला व्हा, मला गप्पा बस. कुठे गेला होता? आणि ह्याला आत कोणी सोडलं ते सांगा. कोणी परवानगी दिली तुम्हाला? तुमची नोकरीच घालवते की नाही बघा. आत्यासाहेब, त्या दोघांची काही बी चूक नाहीये. ते मला अडवत होते, मी जबरदस्तीने आत आलोय. तुम्हाला राग काढायचा ना, माझ्यावर काढा. चल निघ, चल, नाही तर धक्के मारून बाहेर काढणार आता तुला. बघताय काय? पकडा त्याला आणि बाहेर काढा. बाजूला व्हा. नालायक कुठले, एक काम धड जमत नाही. मीच त्याला बाहेर काढते. काय रे, श्रावणीला फूस लावून तिच्याशी लग्न केलंस आणि आता विश्वंभरची तब्येत कशी आहे म्हणून त्याला बघायला आलायस? लाज नाही वाटत तुला? बघताय काय? फेकून द्या त्याला बाहेर उचलून. साहेब, साहेब बाहेर या. साहेब, धरा त्याला. घेऊन जा साहेब, बाहेर. शुभो आलाय. साहेब बाहेर या. साहेब, पृथ्वी सर, तुम्ही तरी सांगा. आपण मॅडम. साहेब, अहो साहेब, तुम्ही कशा आहात? साहेब बाहेर या. साहेब, साहेब. निर्लज्ज माणूस. श्रावणी, श्रावणी, चल आपण दोघे मिळून नाश्ता करूयात. सानिका, अगं नकोय मला. आणि सध्या ना तुला आणि तुझ्या बाळाला नाश्त्याची जास्त गरज आहे, त्यामुळे तू खाऊन घे. श्रावणी, अगं तू पण तर उपाशी आहेस. सानिका, अगं खरंच नकोय मला. खरं सांगू का, मला एवढी भूक नाही आणि आता मी खाणार नाही, म्हणून तू खाणार नाहीस असं करू नकोस. खा. श्रावणी, मला माहिती शोभाताईने हे सगळं मुद्दाम केलं होतं, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तू आईचं एवढं सगळं काय ऐकून घेतलंस? तुझी काहीच चूक नव्हती, तू आईला बोलू शकली असतीस. सानिका, काय ना, सध्या सासूबाईंच्या मनात माझ्याविषयी रागाचा, गैरसमजाचा डोंगर उभा आहे ग. त्यामुळे मी काही केलं, किती चांगली वागले ना, तरी त्यांना काही ते पटणार नाही. त्यामुळे आता अशा वेळी मी सुद्धा चिडून कसं चालेल? मीच त्यांना समजून घ्यायला हवं ना. आणि हो, सध्या त्या एका सासूप्रमाणे माझ्यावर चिडतायत, ओरडतायत, पण मला खात्री आहे एक ना एक दिवस त्या आईप्रमाणेच माझ्यावर माया सुद्धा नक्की करतील. आणि दुसरी गोष्ट, मला हे कुटुंब तोडायचं नाहीये ग. हे विखुरलेलं कुटुंब मला पुन्हा एकदा एकत्र आणायचंय. आणि हे कुटुंब एकत्र आणण्यासाठी मला कितीही त्रास किंवा अपमान सहन करायला लागला ना, तरी मी ते सगळं अगदी हसतमुखाने सहन करेन. खाऊन घे.